या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मनगोळी येथे निर्माण झालेली पूरस्थिती लोकप्रधान न्यूज चॅनलवर। मनगोळी हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक छोटंसं गाव असून या गावाची लोकसंख्या जवळपास 1000 ते 1500 असून गाव सीना नदीच्या काठालगत आहे। सीना नदीला सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे। कोळेगाव येथील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग, त्याचबरोबर चांदणी, खासापुरी, भोगावती, नागझरी अशा सीनेच्या उपनद्या यांच्यासह अनेक छोटे मोठे ओढे नाले तुडुंब भरून वाहत असल्यानं सीना नदीने रौद्र अवतार धारण केलेला आहे। याचाच कुठेतरी फटका मनगोळी गावाला बसला असून पूरस्थिती निर्माण होण्याअगोदर महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या वतीनं संपूर्ण गाव खाली करून येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। प्रथमच अशा प्रकारे महापूर आल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। काही नागरिकांच्या घराला छताला पाणी लागल्यामुळे घराबरोबर शेतीचंही मोठं नुकसान झालंय। कंदलगाव, सोलापूर, मनगोळी, तेलगाव, सीना या रस्त्यासमवेत मनगोळीच्या चौकात तब्बल 10 ते 15 फुटापेक्षा अधिक पाणी आहे। जिल्हा परिषद शाळेला महापुराचा तडाखा बसलाय। अनेक देवळे, मंदिरं, मस्जिद ही पाण्याखाली गेल्याची माहिती समोर येते आहे। सदर मनगोळी गावात महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी तसेच मनगोळी गावचे सरपंच प्रतिनिधी संजय गायकवाड, उपसरपंच प्रतिनिधी मधुकर कांबळे यांच्यासह ग्रामसंरक्षण पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र मेहनतीने, तत्परतेने सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। सदर पूर ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील आमदार सुभाष देशमुख यांनी सदर ठिकाणी भेट देऊन तेथील परिस्थिती पाहणी केली। सुदैवानं जीवितहानी तिथे झालेली नाही, परंतु नागरिकांच्या घरासमवेत शेतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते आहे। अनेक राजकीय, सामाजिक, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून पूरग्रस्त नागरिकांना जेवणाची सोय, या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे पत्रकार नारायण घंटे यांनी। लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। मागील काही दिवसापासून सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सध्या या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आपण कोणत्याही तलावाच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी नसून सध्या आपण मनगोळी येथील गावामध्ये आहोत। सध्या मागील काही दिवसापासून सीना नदी हे रुद्र अवतार धारण केल्याचे चित्र दिसत आहे, जेणेकरून कोळेगाव धरणातून अतिरिक्त सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग आणि सीना नदीच्या उपनद्या असतील, लहान मोठे ओढे असतील, त्याचबरोबर सोलापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाची जबरदस्त बॅटिंगमुळे सध्या सीना नदी पात्रात प्रचंड पाण्याची वाढ झालेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता सीना नदी काठावरील मनगोळी एक छोटंसं गाव आहे। याच गावामध्ये जवळपास आता आपण बघू शकता कशा पद्धतीने सीना नदीने आपला रुद्र अवतार या ठिकाणी धारण केलेला आहे, जेणेकरून नागरिकांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या घरांच्या बरोबरच नैसर्गिक वस्तूचंही या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। आता याच कंदलगाव आणि सोलापूर जो महत्वपूर्ण जो मार्ग आहे, याच मार्गावरती आपण आहोत, जेणेकरून हा मार्गावरती अचानक पाणी वाढल्यामुळे दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहराचा संपर्क तुटल्याचे चित्र दिसत आहे। आता या ठिकाणी आपण पाहिलं तरी तेलगाव, सीना आणि मनगोळी याच मार्गावरून हा रस्ता आहे, तो हा सुद्धा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे याच रस्त्यावरती जवळपास 15 ते 20 फुटापेक्षा अधिक पाणी आहेत। याच मार्गावर जे असलेल्या घरकुलांना पाणी लागल्याने घरकुल संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। घरकुलाच्या छताला पाणी लागल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। आपण मनगोळी येथील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असणारे तांबोळे टी हाऊस असेल, आदित्य जनरल स्टोअर्स असेल, त्याचबरोबर बी टेलर या ठिकाणी नेहमी वर्दळीत ठिकाण आहे। येथेच लोकांची गर्दी असते, परंतु हा सुद्धा मार्ग, हा सुद्धा जे लोकांची जे बैठी व्यवस्था करण्याचा जो मार्ग आहे, या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेला आहे। या ठिकाणी सध्या हिंदू धर्माचा पवित्र सण म्हणून संबोधला जातो हा सुद्धा दसरा सण या ठिकाणी याच ठिकाणी देवी बसवण्यात आली। देवीचं मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे। कशा प्रकारे जे सीना नदीने रुद्र अवतार या ठिकाणी झाल्याचे आपण लोकप्रधानवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आता सध्या यातील कसं अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। अचानक आलेल्या पुरामुळे घरकुलासह अनेक अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। लोकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतः आणि जनावरे घेऊन हे सुरक्षित ठिकाणी महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासनाच्या वतीने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, जेणेकरून मनगोळी गावचे प्रगतशील बागायतदार आणि सरपंच प्रतिनिधी संजय गायकवाड असतील, त्याचबरोबर उपसरपंच प्रतिनिधी मधुकर कांबळे असतील, गुणवंत हत्तेकर असेल, यांच्याही माध्यमातून सर्व जे नदी काठावरील जे नागरिक आहेत
ज्यांच्या घरामध्ये प्रथम पाणी जाईल अशा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. आता आपण सध्या अतिशय दयनीय परिस्थिती मनगोळी गावात झालेली आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे, जेणेकरून अनेक नागरिकांच्या घराबरोबरच शेतींचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आता आपण सध्या पाहू शकतो कशा प्रकारे मनगोळी गावाला तलावाचे स्वरूप आल्याचं चित्र दिसत आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो नदाफ यांचं हे दुकान आहे, त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास 17 ते 18 फूट पाणी असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने शालेय समितीच्या वतीने या ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. विशेषतः आपण बघू शकतो हा जो मार्ग आहे या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी असते. नेमेगे नदाफ यांचं घर आहे, या घराच्या सुद्धा छताच्या जवळपास पाणी आलेले आहेत. मागील जे काही घरकुल आहे ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत. आपण अंबाबाई तो छोटं मंदिर आहे, ते छोटं मंदिर सुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचे आपण चित्र दिसत आहेत. बघत आहोत कशा प्रकारे सध्या दयनीय अवस्था झाली याची या ठिकाणी चित्र दिसत आहे. कारण अतिशय अचानक आलेल्या पावसामुळे सध्या जी पूरस्थिती निर्माण झालेली आहे, या पूरस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं जनावर असतील यांचे मोठे नुकसान झालेले आहे. पुराच्या पाण्याच्या भीतीने नागरिक हे सुरक्षित ठिकाणी गेले असता पुराच्या पाण्याबरोबरच मुसळधार पावसाचाही सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी फटका बसलेला आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे नागरिक आपल्या स्वतःचा जीव मुठीत धरून जे मिळेल ते खाऊन या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करत असलेले जनावरे बी या ठिकाणी आहेत. जेणेकरून बघू शकता अनेक सामाजिक संघटना असतील, सेवाभावी संस्था असतील, त्याचबरोबर राजकीय संघटना असतील, आपला गट तट बाजूला ठेवून येणाऱ्या नागरिकांना मदत करण्याचे सुद्धा कार्य या ठिकाणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या जिल्हा परिषद शाळेची जर दयनीय अवस्था जर बघायची असली तर अतिशय बिकट झालेली आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद शाळा नसून एक तलाव आहे की काय का जलतरण स्पोर्ट्स ग्राउंड आहे असं सध्या या ठिकाणी चित्र दिसत आहे. संपूर्ण शाळेचे जे भिंती आहेत त्या भिंती लगत आणि शाळेच्या जो दरवाजा असेल त्या गेटच्या वरती पाणी गेल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. काही नागरिक या ठिकाणी प्रवास करत आहेत, आपल्याला दिसत आहेत. अतिशय दयनीय अवस्था या मनगोळी गावाला प्राप्त झालेली आहे. परंतु मनगोळी गावाला अतिशय दयनीय अवस्था प्राप्त झालेली आहे, जेणेकरून आपण जिल्हा परिषद शाळा असेल, मोठे हॉटेल्स असतील, दुकाने असतील, त्याचबरोबर नागरिकांच्या घराला मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. महसूल प्रशासन असेल यांना कळकळीची विनंती नागरिकातून करण्यात येत आहे की जेणेकरून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्यात यावे. त्याचबरोबर सोबत आणलेले जे जनावर आहेत ते जनावरांच्या चाऱ्याचा सुद्धा प्रश्न त्यांनी मिटवण्याची मागणी लोकप्रधानच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनाकडे केलेली आहे. कॅमेरामॅन रुद्राक्षी सर्जेसह मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.